नमस्कार मित्रांनो, अज्ञात चॅनलवरती आपलं स्वागत आहे. गेल्या भागामध्ये आपण गांधी हत्या आणि तिच्याबाबतची रहस्य याच्यावरती चर्चा केली होती. तर गांधी हत्येबद्दल चर्चा झाली. तुम्ही म्हणाल की आता परत त्याच विषयावर काय चर्चा आहे, काय असं नवीन सांगायचं आहे. तर मंडळी, सगळ्यात मोठं रहस्य गांधी हत्येच्या बाबतचं जे आहे त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, गांधीजी किंवा त्यांच्यासारखा नेता जो एका अख्ख्या देशाचं नेतृत्व करत असतो, ज्याला त्या देशातली लाखो करोडो जनता अक्षरशः देवासारखी मानत असते, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची असते हो? काय लेव्हलचं संरक्षण त्याला पुरवलं गेलं पाहिजे? हे आजच्या काळात नाही, अजून आजच्यापासून 50, 60, 70 वर्षापूर्वी सुद्धा एखाद्या मोठ्या नेत्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे, बरोबर की नाही? मग आता मी तुम्हाला एक गंमत सांगतोय. महात्मा गांधीजींची हत्या 30 जानेवारी 1948ला झाली, हे आपण जाणतोच. पण मी तुम्हाला हे सांगितलं की याच गांधीजींच्या हत्येचा अजून एक प्रयत्न त्याच ठिकाणी बिर्ला हाऊसला गांधी हत्येच्या फक्त 10 दिवस आधी झाला होता. तर तुमचा विश्वास बसेल? नाही ना? मित्रांनो, माझंही तसंच झालं होतं. गांधी हत्या ही एक अशी अचानक झालेली गोष्ट नाही आहे. गांधींच्या हत्येचे 30 जानेवारी 1948 पूर्वी एकूण 4 प्रयत्न झाले होते. किंबहुना असंही म्हणता येईल की 1948 पूर्वी 3 प्रयत्न झाले आणि 1948 मध्ये 2 प्रयत्न झाले. त्यातला दुसरा प्रयत्न यशस्वी ठरला. गांधी हत्या जी 30 जानेवारीला झाली, त्याच्या बरोबर 10 दिवस अगोदर 20 जानेवारीला काय झालं होतं नक्की? 20 जानेवारी 1948 संध्याकाळची गांधीजींची प्रार्थना सभा. गांधीजी प्रार्थना सभेला येत होते. त्यांच्याबरोबर त्यांची नेहमीची मंडळी होती. आभादेवी होत्या, मनुबेन पटेल सुद्धा होत्या. गांधीजी आपल्या खोलीतून निघून प्रार्थना सभेसाठी जो चौथरा बांधलेला होता तिथे यायला निघाले. तोवर बिर्ला हाऊसच्या बाजूची जी कंपाऊंड वॉल होती त्या दिशेने एक स्फोट झाला. तो स्फोट होतोय, तो प्रार्थना सभेसाठी जी जमलेली गर्दी होती ती गर्दी घाबरली. आणि गर्दीचं मानसशास्त्र तुम्हाला माहिती आहे. अशी गर्दी एकदा का बिथरली की कोणाचा कोणाला पायपोस नसतो. सगळे जण जीव खाऊन पळायला लागतात. गांधी हत्येच्या त्या प्रयत्नामध्ये सुद्धा अगदी तेच झालं. बॉम्बस्फोटाचा आवाज ऐकून अक्षरशः लोकांनी पळ काढला प्रार्थना सभेतून. एक वेळ तर अशी आली की प्रार्थनेचा जो चौथरा होता त्याच्यावरती गांधीजी फक्त एकटे उभे होते. 5-1 मिनिटं अशीच गेली. त्याच्यानंतर जरा सगळीकडे शांतता झाल्यावरती लोकांना गांधीजींची आठवण आली. तोपर्यंत तो महात्मा एकटा त्या चौथऱ्यावरती उभा होता. ही झाली या गमतीतली एक बाजू. कोणाला वाटलं की काय बाबा, काहीतरी स्फोट झाला, काहीतरी झालं असेल तिथे, किंवा काहीतरी फटाके वाजले असतील, त्यामुळे कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. सगळी मंडळी शांत झाली. पुन्हा प्रार्थना सभेच्या ठिकाणी आली. पुढे प्रार्थना झाली तशीच गांधीजी आपल्या घरी निघून गेले. इकडे स्फोट झाल्यानंतर बिर्ला हाऊसच्या शेजारच्या एका घरातल्या बाईंनी तो स्फोट करणाऱ्याला बघितलं. त्यांनी त्याचं वर्णन पोलिसांना दिलं. पोलिसांनी सभास्थानावरूनच त्या माणसाला अटक केली. त्याचं नाव मदनलाल पाहावा. हा मदनलाल पाहावा वास्तविक एक पंजाबी रेफ्युजी.
अळणीतील दंगलीच्या काळात त्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. घरातली सगळी माणसं मारली गेली होती. मदनलालचं अख्खं कुटुंब, त्यात बाया असू देत, मुलं असू देत, पुरुष असू देत, शब्दशः कापले गेले होते. कसा बसा जीव वाचवत हा मदनलाल रेफ्युजी म्हणून भारतात आला. महाराष्ट्रातल्या अहमदनगर इथे तो रेफ्युजी कॅम्पमध्ये राहायला लागला. तिथेच एके ठिकाणी त्यांनी छोटीशी नोकरी पकडली. तर आता हा मदनलाल पहावा थेट बिर्ला हाऊसवर गांधीजींची हत्या करायला, बॉम्ब फेकायला कसा काय पोचला? पोलिसांनी चौकशी सुरू केली. आधी मदनलाल काहीच बोलायला तयार नव्हता. शेवटी 2 दिवसांनी त्याने तोंड उघडलं. सुरुवातीला मी एकटाच हा सगळा प्लॅन ठरवला होता आणि मला गांधीजींना मारायचं होतं, इतकंच म्हणणारा मदनलाल नंतर सांगून मोकळा झाला की माझ्याबरोबर अजून 4 जण होते. त्यातले 2 जण कॅनॉट सर्कसच्या मरीना हॉटेलमध्ये थांबलेत आणि बाकीचे हिंदू महासभेच्या ऑफिसमध्ये थांबलेत. झालं, पोलिसांनी मोर्चा आपला वळवला मरीना हॉटेलकडे. पण झालं होतं काय की 2 दिवस उशीर झाला होता. त्यामुळे मरीना हॉटेलमध्ये त्यांना काहीच नाही मिळालं ते फक्त NVG ही इनिशियल्स लिहिलेले काही कपडे. पुढे पोलीस हिंदू महासभेच्या कार्यालयात सुद्धा पोहोचले. तिथे त्यांच्या हाती काही लागलं नाही. पण तिथे त्यांना नथुराम गोडसे, नारायण आपटे, शंकर किस्तैया, विष्णू करकरे आणि दिगंबर बडगे यांची नावं कळली. आता ही नावं कळली त्यावरती पोलिसांनी काय करायला हवं? अजून खोदून चौकशी करायला हवी. या नावांच्या माणसांची, ही माणसं कुठनं आलीत त्याची, यांचा काय प्लॅन आहे त्याची. मित्रांनो, गंमत सांगतो, यापैकी काहीच झालं नाही. महात्मा गांधी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या हत्येचा प्रयत्न होतोय, त्याच्यासाठी संशयित म्हणून आपल्याला 4-5 नावं सापडली आहेत. तर त्यांच्याबद्दल काय करावं सरकारने? काहीही केलं नाही. बरं, गंमत काय झाली होती? गांधींवरती हल्ला होतो ही बातमीच केवढी मोठी, ती देशभरच्या सगळ्या वृत्तपत्रात त्याच दिवशी छापून आली होती. ती बातमी बघून मुंबईला एक जगदीश जैन म्हणून रुईया महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी सरळ मोरारजी देसाईंची भेट घेतली. त्यांना सांगितलं की बाबा, माझ्याकडे एक मदनलाल पहावा म्हणून माणूस होता, त्यांनी मला एकदा बोलता बोलता सांगितलं होतं की तो आणि अजून काही जण मिळून गांधीजींची हत्या करायचा प्रयत्न करणार आहेत. आता एवढं इंटेलिजन्स सरळ उपलब्ध झाला. त्याच्या मदनलाल पहावा हा एक माणूस, त्याच्याबरोबर अजून 4 माणसं जी गांधी हत्येचा प्रयत्न करत आहेत. मोरारजी देसाईंना ही बातमी कळली. त्याने लक्षच दिलं नाही त्याच्याकडे. त्यांनी तेव्हाचे मुंबईचे पोलीस आयुक्त जिमी नगरवाला म्हणजे जमशेद नगरवाला यांना बोलवून घेतलं. त्या दोघांचं म्हणणं असं पडलं की काही नाही, ठीक आहे, अशी झालेली बातमी आहे, आपण काय करू, फार तर हिंदू महासभेचं नाव आहे, त्यामुळे तात्याराव सावरकरांच्या घरावरती पाळत ठेवू, पास. त्या व्यतिरिक्त काहीही केलं गेलं नाही. आता दिल्लीची गोष्ट बघूया. दिल्लीला हे सगळं झालं, माणसांची नावं बाहेर आली की कोण कोण मदनलाल पहावा बरोबर या हत्येमध्ये हत्येच्या प्रयत्नात संबंधित होते, समाविष्ट होते, कोणाकोणाचा हा प्लॅन होता, ते सगळ्यांची नावं उघड झाली. पण तिथे प्रश्न असा होता की त्या नावांना चेहरे नव्हते. म्हणजे या आलेल्या नावांपैकी कोणाचेही फोटो उपलब्ध नव्हते. तरीसुद्धा तेव्हाची जी इंटेलिजन्स ब्युरो होतं, त्या इंटेलिजन्स ब्युरोनी सगळी माहिती जमा केली. पहावाकडून खोदून प्लॅन सगळा उघड करून घेतला. की सिंपल प्लॅन होता. पहावा बॉम्ब फोडणार, त्या बॉम्बमुळे गर्दी इतरत्र पांगणार आणि गर्दी पांगल्यावरती बडगे आणि किश्तैया हे गांधीजींना गोळ्या घालणार.
हे तिघजण मूळ मारेकरी आणि नारायण आपटे आणि नथुराम गोडसे हे तिथेच सभेच्या स्थानी, हत्येच्या स्थानी उभे राहून सिग्नलिंग करणार, निरोप्याचं काम करणार, कोणी कधी अटॅक करायचा, कोणी कधी हल्ला करायचा हे सल्ले देणार. अशा 5 जणांची ही स्कीम होती. ही सगळी माहिती मदनलाल पहावाच्या इंटरोगेशनमध्ये ओपन झाली. त्याच्यावरती तेव्हाच्या IBनी एक रिपोर्ट बनवला. तो रिपोर्ट मुंबईला पाठवला गेला, कारण ह्यातले सगळे जे मारेकरी होते ते मुंबई आणि महाराष्ट्र इलाक्यातले होते. तेव्हा महाराष्ट्र नव्हतं, पण मुंबई इलाक्यातले होते. त्यामुळे हा सगळा रिपोर्ट जो आहे तो मुंबईला पाठवला गेला. काहीही झालं नाही त्या रिपोर्टवर. हत्येचा प्रयत्न फसल्यावरती नथुराम गोडसे, नारायण आपटे मुंबईत आले. मुंबईत आल्यावरती 22 का 23 जानेवारीला त्यांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये प्लॅन ठरला पुढे काय करायचं आहे याचा. 26 तारखेला नारायण आपटे, नथुराम गोडसे आणि विष्णू करकरे या सगळ्यांची ठाणा स्टेशनवरती, रेल्वे स्टेशनवरती एक बैठक झाली. बैठक म्हणण्यापेक्षा भेट झाली. त्या भेटीमध्ये नथुराम गोडसेंनी विष्णू करकऱ्यांना क्लिअर सांगितलं की बाबा आता कोणीतरी दुसरा काहीतरी करेल किंवा कोणीतरी दुसरा गांधीजींची हत्या करेल हे होणे नाही. मी स्वतः गांधीजींची हत्या करेन. माझ्याबरोबर कोणीही नसेल. त्याची जबाबदारी, सगळ्या या कृत्याची जबाबदारी मी एकटा घेईन. हे झाल्यानंतर 27ला नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे विमानाने दिल्लीला गेले. दिल्लीवरनं ते ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेर जिथे हिंदू महासभेचं मोठं काम होतं, तिथून त्यांनी पिस्तूल मिळवलं. तेच बॅरेटा पिस्तूल जे गांधीजींना मारण्यासाठी वापरण्यात आलं. ते पिस्तूल घेऊन परत ही मंडळी दिल्लीत आली. दिल्लीत 29शी रात्र त्यांनी रेल्वे स्टेशनच्या विश्रामगृहात काढली. 30 तारखेला संध्याकाळी नथुराम गोडसे पुन्हा बिर्ला भवनला पोचला. संध्याकाळी 5:17 त्यांनी गांधीजींवर गोळ्या चालवल्या. आता मला सांगा मंडळी, तुमच्याकडे अख्खे इंटेलिजन्स रिपोर्ट आहेत, तुमच्याकडे नावं आहेत आणि तुमच्याकडे देशातल्या सगळ्यात मोठ्या नेत्याला वाचवायची जबाबदारी आहे, तर तुम्ही काय कराल? जी नावं आहेत त्यांची माहिती उभी आडवी खणून काढून त्यांना आधी जेरबंद करणं हेच ध्येय असलं पाहिजे. बरं, ते तुमच्याच्याने होत नाही. दुसरीकडे ज्यांची नावं आलेली आहेत ती मंडळी देशभर फिरत आहेत, पुढच्या हत्येचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखायचे कुठलेही प्रयत्न होत नाहीत. त्यांच्याशी संबंधितांना अटक होऊन त्यांची चौकशी होत नाही. 10 दिवस निव्वळ वाया घालवले जातात. म्हणजे हे तुम्हाला कसलं लक्षण वाटतं? यातून एक निष्कर्ष असाही निघतो की गांधी हत्या हा नथुराम गोडसेचा जरी कट असला तरी त्याला सरकार दरबारची किंवा सरकारातल्या कुठल्या तरी अशा शक्तीची पूर्णपणे सहमती होती, पूर्णपणे पाठिंबा होता की ज्या शक्तीला गांधीजींचं तिथे असणं किंवा राजकारणात असणं हे मान्य नव्हतं. गांधीजी गेल्यामुळे कोणाचा फायदा झाला याचा एक तौलनिक अभ्यास केला तर जे गांधीजी हयात असेपर्यंत गांधीजींच्या शब्दाला जी किंमत होती ती किंमत त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरूंना मिळाली. इतके दिवस जवाहरलाल नेहरू हे एक दुय्यम स्थानी होते, पण गांधी हत्येनंतर जवाहरलाल नेहरूंना ती जागा मिळाली की ते म्हणतील तो कायदा, ते म्हणतील ती पूर्व दिशा. देश पूर्णपणे त्यांच्यावरती विसंबला. त्याचबरोबर गांधीजींची लेगसी किंवा गांधीजींचं काय म्हणाल त्याला, त्यांचं नाव, त्यांची कीर्ती ही सुद्धा अगदी सहजपणे पदरात पडल्यासारखी नेहरूजींना मिळाली. हे गांधी हत्येनंतर सर्वाधिक फायदा झाला
तो नेहरूंचा. मी ह्यात कुठेही असं म्हणत नाही आहे की नेहरूंच्या या सगळ्या धोरणामुळेच किंवा दुर्लक्षपणा करण्यामुळे किंवा बोटचेपेपणामुळे गांधीजींची हत्या झाली. पण मी एक माझं मत नोंदवतो की गांधी हत्येनंतर सगळ्यात जास्त फायदा नेहरूंना झाला. आता मूळ गांधी हत्या 30 जानेवारीची आणि 20 जानेवारीला जो त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता, याच्यामध्ये 10 दिवस असताना सुद्धा नथुराम गोडसे, नारायण आपटे, शंकर किश्तय्या, विष्णू करकरे, दिगंबर बडगे यांना पकडण्यात कसूर का झाली? कोणी त्यांना वाचवलं? हा इतिहास अज्ञात आहे आणि तो कायमच अज्ञात राहील, कारण तो अज्ञात ठेवण्यामध्येच संबंधित लोकांचं किंवा एकूणच सरकारचं भलं आहे. ज्या दिवशी तो इतिहास उघडा होईल त्या दिवशी गांधी हत्येची खरी कारणं आपल्यासमोर येतील. आत्ता तूर्त एवढंच. पुढच्या वेळेला एखादा नवीन विषय घेऊन आपण भेटू. धन्यवाद. आपल्याला हे चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत, सुहृदांपर्यंत पोचवा, एवढीच विनंती.